Namaskar. As today we will be working on the theories of IR. आज आपण सिद्धांताकडे वळूया आणि ते पहिली सिद्धांत वास्तववाद. See, realism is one of the major theories of international relations. तुम्हाला हे कळायला पाहिजे की पारंपरिक सिद्धांत म्हणून आहे. मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितले की आंतरराष्ट्रीय राजकारण 3 शाळांमध्ये आपण वेगळं केलेलं आहे. ते पहिली शाळा आहे या पहिली ग्रुप म्हणून पण म्हणू शकतो. त्याला क्लासिकल थिअरीज म्हणतो आपण. क्लासिकल म्हणजे पारंपरिक सिद्धांत, ट्रेडिशनल थिअरीज पण. इथे आपण वास्तववाद, उदारमतवाद, आंतरराष्ट्रीय समाज, that is international society theories, and मार्क्सवादी या इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमी theories, आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थाचे सिद्धांत. सो हे 4 आपण पहिली हा पारंपरिक सिद्धांत खाली घेणार. आज आपण हा लेक्चर सत्रामध्ये आपण वास्तववादकडे वळू. वास्तववाद मी 2 भागेत केले बिकॉज एवढं मोठं आहे आणि इथे पहिली बागेत तुम्ही लक्ष घातलं तर हा आपण कंप्लीट वास्तववाद मध्ये हा सिद्धांतकारकडे लक्ष घालूया. पहिली क्लासिकल रिअलिझम म्हणजे पारंपरिक वास्तववाद म्हणजे त्याच्या खाली आपण तुसिडाइडिस, मॅकियावेली, हॉब्स. तेच क्लासिकल रिअलिझमला म्हणजे नवी पारंपरिक वास्तववाद खाली E.H. कार, हॅन्स मॉर्गेंथौ आणि हेनरी किसिंगर. वेळ असलं तर रेनॉल्ड निबूर पण करूया आपण. आणि नवी वास्तववादचा प्रचंड प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणात आहे. एक्स्पेशली भारतीय आंतरराष्ट्रीय राजकारणाची शिकणं आणि त्याची समाज आणि ते आपण युनिव्हर्सिटीज मध्ये ते विचारवंत सगळं हा नवीन वास्तववाद. नवीन वास्तववाद खाली आपण 3 प्रकारांकडे बघणार. एक स्ट्रॅटेजिक रिअलिझम म्हणजे स्ट्रॅटेजिक वास्तववाद, ते थॉमस शेलिंग म्हणून आहे, त्यांच्याकडे बघू. त्याच्यानंतर रचनात्मक वास्तववाद म्हणजे स्ट्रक्चरल रिअलिझम, केनेथ वॉल्सची अतिशय प्रभाव आहे भारतीय आंतरराष्ट्रीय राजनैतिक शाळावर. आणि त्याच्यानंतर स्थिरता सिद्धांत आणि वर्चस्व, जॉन मर्शी मेयर म्हणून. हे सिद्धांतकारकडे आपण बघणार वास्तववाद खाली. बेसिकली वास्तववादची काय घटक आहे म्हणजे वास्तववाद म्हणून हे सगळं सिद्धांतकारला आपण एक शाळा काळी का टाकतो. त्यांचे काहीतरी कॉमनॅलिटी हे असायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या विचारमध्ये काहीतरी साम्य असायला पाहिजे. एक आहे निराशावादी आहे, म्हणजे मानवी स्वभाव बद्दल अतिशय निराशवादी. They have a pessimistic view of human nature. दुसरा, ते सारखं आंतरराष्ट्रीय राजकारणकडे बघताना त्याच्याकडे भांडण आणि आंतरराष्ट्रीय भांडण, तुम्हाला कुठली भांडणला तुम्ही रिझॉल्व्ह करायचं तर युद्धाला गेल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना क्लॉझोविट्स ऐकले. क्लॉझोविट्सनी काय म्हणले? त्यांनी म्हणले परराष्ट्र धोरणाची एक भागच युद्ध आहे. वॉर इज फॉरेन पॉलिसी बाय अदर मीन्स. सो हे तिसरा, ते सगळं मूल्य, त्यांची मूल्य 2 महत्वाची मूल्य आहे. एक आहे राजकीय सुरक्षा, दुसरा राज्याची जगणं, आणि चौथा तुम्ही पाहिलं तर हे
निराशावादी आहे आणि ह्यांची निराशावादी राजकीय राष्ट्रीय राजकीय हे जीवनावर पण त्यांची प्रचंड प्रभाव आहे. आता पारंपरिक वास्तववाद म्हणजे काय, म्हणजे आपण का एका गुटाची पहिले सगळ्यांनी आपण करणार, त्यांची आपण का वास्तववाद म्हणतो. आणि वास्तववाद म्हणलं तर त्यांच्याकडे आपली बघण्याची दृष्टिकोन का वेगळा आहे, म्हणजे हे दोघांमध्ये काहीतरी फरक असायला पाहिजे. म्हणजे आपण त्यांना पारंपरिक वास्तववाद म्हणतो आणि नवी वास्तववाद म्हणतो. आता पारंपरिक वास्तववादला काय म्हणतो, पहिली तुम्ही पाहिलं तर त्यांची काय आहे, सत्ता मिळवण्याची आणि सत्ता ठेवण्याची आणि ते सत्ता वापरणे हा अतिशय त्यांना राजकीय जीवनामध्ये अतिशय अमूल्य वस्तू म्हणून मानतात. तशी आपण म्हणतो व्हॉट इज मनी फॉर इन इकॉनॉमिक्स, पॉवर इज इन पॉलिटिक्स. सो हा पारंपरिक वास्तववादची म्हणणं आहे की राज्यशास्त्र या राज्य हेची ऍक्टिव्हिटीची तुम्ही पाहिलं तर त्याचे केंद्रीकरण काय, कुठल्या विषयावर तुमची समज असायला पाहिजे. पॉवर, व्हॉट पॉवर इज टू पॉलिटिक्स, मनी इज टू इकॉनॉमिक्स. सो यांची अतिशय, सो ते म्हणतात आंतरराष्ट्रीय राजकारण पण एक सत्ताची राजकारण आहे. आणि हा सत्ताची राजकारण मध्ये काय येतात, रायव्हलरी, दुसरा भांडण आणि युद्ध. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते समस्या येतात. पहिली राष्ट्रीय हित आणि राज्याची जगण्याची आणि सुरक्षा, नुसतं राज्याची आहे ते तिकडे असलेल्या नागरिकांची पण आहे. आता तुम्ही पाहिलं तर लीडिंग कोण, आपण आता पारंपरिक वास्तववाद आपण हा लेक्चर मध्ये त्यांच्याबद्दल आपण थोडा समजून घेणार. पहिली त्यांची मूल विचार काय आहे आणि त्यांनी काय आपल्याला मांडलेला आहे सिद्धांत की पातळीवर. पहिली आपण जाणार एशियंट म्हणजे पारंपरिक ग्रीक इतिहासकार तुसिडाइडिस, त्याला इतिहासची पितामह पण म्हणतात. दुसरा रिनायझान्सची इटालियन राजकीय थिअरिस्ट या विचारवंत निकोलो मॅकियावेली. आणि त्याच्यानंतर 17वा शताब्दीची इंग्रजीची राजकीय आणि कायद्याची राष्ट्रीय राजकीय विचारवंत थॉमस हॉब्स. हे ते तिघांकडे आपण लक्ष घालूया. पहिली आपण तुसिडाइडिस कडे गेले तर तुसिडाइडिस 460-400 BC मध्ये, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. तुम्हाला माहिती आहे ग्रीक मध्ये सिटी स्टेट्स होते, म्हणजे सिटी स्टेट्स म्हणजे छोटा राज्य होते. पण हा राज्य अतिशय मोठा शक्तिवान होते. तेव्हा दोन मोठे राज्यांमध्ये युद्ध आणि सारखं भांडण होत होते आणि ते एथन्स आणि स्पार्टा. त्यांनी एक पुस्तक लिहिले हिस्ट्री ऑफ द पिलोपिनेसियन वॉर. हा, आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी पहिल्यांदा वास्तववादची अर्थ सांगण्याची प्रयत्न केलेला आहे हा पुस्तक. आता तुसिडाइडिस कडे तुम्ही लक्ष घातलं तर त्यांनी काय म्हणतात की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्हाला स्पर्धा आणि ते स्पर्धामुळे भांडण होणं स्वाभाविक नॉर्मल आहे. आणि ते ग्रीक सिटी स्टेट्सला आपण हेलास म्हणायचं. हेलास म्हणजे त्यांची सांस्कृतिक आणि भाषा प्रधान संस्कृतीवर ते नाव आलेलं आहे. आणि ते नॉन ग्रीक
साम्राज्य होते, मॅसिडोनिया आणि पर्शिया. पर्शिया म्हणजे आजची इराण. आणि ते वेळेत इराणमध्ये पारसी लोक, पारसीची त्यांची राज्य होते, डॅरियस द ग्रेट आणि हे सगळं. आणि पहिली आत्ता आपल्याला काय बघायला येतो, आणि तेव्हा ते स्पार्टा, एथन्स आणि पर्शियन एम्पायर महाशक्ती होती. आणि एक आपल्याला तुसिडाइडिस सांगतो, असमानता, सत्ताची असमानता हे निसर्गिक आहे. सो तुम्ही पाहिलं तर तुसिडाइडिसला आपण काय म्हणतो, नॅचरलिस्ट. नॅचरलिस्ट म्हणजे निसर्गवादी होते. त्यांची म्हणणं आहे अरिस्टॉटल सारखं ते माणूसला एक पॉलिटिकल ॲनिमल, राजकीय ॲनिमल म्हणून ते म्हणले. तुम्ही पाहिलं तर सगळ्यांमध्ये आपण असमानता, सत्तामध्ये आणि केपेबिलिटीज मध्ये प्रचंड काय असमानता आहे. सो तेव्हा असमानता असतात, तर ते शक्तिशील राज्य आहे, ते दुसऱ्यांवर वर्चस्व करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि ते एवढं शक्तिशील लहान राज्य स्वतःला डिफेंड करण्याची प्रयत्न करतात. सो ह्याची म्हणणं आहे की सगळं राज्य, मोठे आणि लहान, काय एकमेकांशी अडॉप्ट करायला पाहिजे. हा वास्तविक परिस्थिती, वास्तविक परिस्थिती तुसिडाइडिस प्रमाणे काय आहे, असमानक सत्ता. आणि ते सत्तामुळे तुम्ही तुमच्या जागा कुठे, त्याच्यावर तुम्ही वास्तविक राहायला पाहिजे. त्यांनी म्हणलं तुम्हाला जगायचं आणि नंतर विकास करायचा, मग तुम्ही मोठे महाशक्तींना कधी आव्हान द्यायचं नाही. हा पेलोपोनेसियन वॉर 30 वर्षासाठी झाले. आणि तुसिडाइडिस इथे काय म्हणतो, दरेक राज्यांना चॉईसेस, म्हणजे आपल्याला चॉईसेस परराष्ट्र धोरणाला अतिशय कमी असतात. आणि ते कमी असल्यामुळे आपल्याला निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. आणि दरेक निर्णयाला परिणाम असतात. आणि ते परिणाम नुसतं निर्णय घेणारे लीडर्सला घ्यायचं नाही, सगळ्यांवर त्याची परिणाम लोकांवर पण होतो. सो तुम्ही पाहिलं तर अतिशय सावधान प्रमाणे आणि निर्णय घ्यायला पाहिजे. तुम्ही पाहिलं तर एथिक्स ऑफ क्लासिकल रिअलिझम, तुम्ही पाहिलं तर हा क्लासिकल रिअलिझमची हे पारंपरिक वास्तववादकडे तुम्ही लक्ष घातलं तर हा इथे पहिल्यांदा काय आपल्याला हा विषय तुसिडाइडिस कडून आपण शिकतो. तुसिडाइडिस कडून आपण काय शिकतो, फोरसाइट. पहिली कुठली निर्णय घेणारे नेतेला पूर्ण हे असायला पाहिजे, त्यांना फोरसाइट पाहिजे. आणि फोरसाइट कडे आपण लक्ष घालायलाच पाहिजे. सो हे तुम्ही पाहिलं तर फोरसाइट. आणि दुसरं प्रुडन्स, हुशारी पाहिजे. तिसरा कॉशन, सावधान, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे तुमची शत्रू काय करणार. आता तुम्ही भारत आणि चीन मध्ये गलवानची हे घेतलं तर भरपूर लोक काय म्हणतात, 1962 मध्ये पण जुलै 15, 1962 ला चीन गलवान पर्यंत येऊन परत मागे गेली. आणि मागे येऊन परत ऑक्टोबरची शेवटच्या आठवडे तर नोव्हेंबर मध्ये भारतावर हल्ला केली. तो चीनवर विश्वास करू नका. चीन काय आहे, सत्तालाच त्यांनी तुमची शक्ती, तुम्ही शक्तिशील आणि सावधान राहायलाच पाहिजे. तो त्याला कॉशन म्हणतात. आणि जजमेंट म्हणजे तुम्हाला निर्णय घेणाऱ्याची
हे आहे. सो हा पारंपरिक वास्तववाद हा तुम्हाला बीसी मध्येच पिलोपिनेसियन वॉर मध्येच तुसिडाइडिसनी हा गोष्ट आपल्याला सांगितलेला आहे. आणि त्यांनी म्हणले की एका व्यक्तीची मोरॅलिटी, नैतिकता, व्यक्तिगत पातळीची नैतिकता आणि राज्याची पातळीची नैतिकतामध्ये प्रचंड फरक आहे. तुम्ही व्यक्तिगत पातळीवर ते नैतिकता आहे ते तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीची नैतिकतावर तुम्ही जोडायचं नाही. आता तुम्ही पाहिलं तर कुठली पण नेता स्वतःहून फार चांगला असू शकतो त्यांची व्यक्तिगत जीवनात, बट नेते म्हणून त्यांनी राज्य सांभाळू शकलं नाही तर या राज्य ती जगणं ही प्रश्नचिन्ह पडले. सो ते नेतेला अपयशच म्हणणार आपण. त्यांची व्यक्तिगत जीवनाची आपल्याला काय लेनदेन नाहीये त्यांनी आपण परराष्ट्र धोरणाची आपण बघतो. इथे पिलोपिनेसियन वॉर म्हणजे काय त्याला थोडं समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे कोण कोणांमध्ये झालं आणि काय झालं. तुम्हाला लक्ष घातलं तर एथन्स मी तुम्हाला सांगितलं महाशक्ती होती. हा मिलियन्स म्हणून त्यांच्या विरुद्ध हे युद्ध झाले. ते एक लहान शक्ती होती. सो एथेनियन्सनी त्यांना एक शेवटचे हे झाले की तुम्ही सरेंडर करा, आम्हाला ट्रिब्यूट द्या, नाहीतर तुम्हाला आम्ही नष्ट करणार. ते एथेनियन्स म्हणले आम्हाला काही नैतिकतावर आम्हाला विचार करायचं नाही. ते म्हणलं माईट इज राईट. त्यांच्याकडे शक्ती, ते शक्तिशील आहे, ते सही आहे. तो ते स्ट्रॉंग, ते शक्तिशील आहे, त्यांना काय हवं ते करणार. ते काय एवढं शक्तिशील नाही, दुर्लभ आहे, ते त्याला सहन करावं लागणार. ते मिलियन्सनी सांगितलं आम्ही खरं तुमची शत्रू नाही आहे, सो कशाला तुम्ही आमच्यावर दबाव आणतात या वर्चस्व करण्याची प्रयत्न करतात. एथेनियन्सनी सांगितलं की तुमची स्वातंत्र्य या तुमची न्यूट्रॅलिटी आम्हाला काय लेन देन नाही, आम्हाला तुमच्यावर वर्चस्व करायचं. तो मिलियन्स म्हणलं नैतिकता आमच्या बाजूनी असल्यामुळे देव सगळं आमच्याच बाजू घेणार. एथेनियन्स म्हणलं देव कुठल्या ह्याच्यात हस्तक्षेप करत नाही, बिकॉज निसर्गिक व्यवस्था तुम्ही पाहिलं तर तिथे शक्तिशीलच दुर्बलावर वर्चस्व करतात. सो तुम्ही एथेनियन काय म्हणतात की मिलियन्सला अतिशय वास्तविक परिस्थितीला काही त्यांना लेनदेन न होतं. सो त्यांनी म्हणलं की तुम्ही मिलियन्सनी त्यांची मन नाही बदललं तर एथेनियन्स त्यांच्यावर युद्ध करणार, त्यांच्यावर आक्रमण करणार. सो तुम्ही हा युद्धामध्ये काय ह्याच्याकडून आपल्याला तुसिडाइडिस कडून आजच्यासाठी परिणाम काय? एक आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये न्याय, जस्टिस, ते इक्वल ट्रीटमेंट ऑफ ऑल, म्हणजे ते सगळ्यांना समान प्रमाणे ट्रीट करायचं अशी नाही. खरी परिस्थिती काय आहे ही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असमानता हा खरा आहे. आणि दुसरं तुम्ही पाहिलं तर तुम्ही शक्तिशील नाही आहे, तुम्ही वीक आहे, मग तुम्ही हा निसर्गिक वास्तविक समज असायला पाहिजे तुम्हाला असमानक सत्ताची, अराज्यता, वेगळ्या राज्याची अराज्यता आंतरराष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे सत्ताची राजकारण चालतं आणि ते वर्चस्व आहे, ते सुरक्षा आणि त्यांची जगण्याची हा एक मूल्य आहे आंतरराष्ट्रीय राजकारणावर. तुम्ही पाहिलं तर तुसिडाइडिसमुळे एक शब्द पण आता वापरतो आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये,
त्याला म्हणतो तुसिडाइडिस ट्रॅप. ट्रॅप म्हणजे सापळा. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं काय आहे, एक महाशक्ती दुसरा महाशक्तीला डिस्प्लेस करण्याची प्रयत्न करते. सो ते त्याच्यानंतर तुम्हाला युद्धच येणार. आता चीन आणि अमेरिकामध्ये ते चालू आहे कोविड-19 नंतर. या चीन जैसे सगळं ऑस्ट्रेलिया कॅनडा सगळ्यांना धमक्या देतात. सो तुम्ही पाहिलं तर इथे तुम्ही पाहिलं तर ते ॲलिसन्सची म्हणणं काय आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर असमानता आहे. असमानता आणि न्याय ह्याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर जस्टिस म्हणजे काय, असमानता आहे का? हा. आणि आता तुम्ही पाहिलं तर तुसिडाइडिसनी काय लिहिलं, व्हॉट मेड वॉर इनएव्हिटेबल, म्हणजे युद्ध शेवटी होच. एथेनियन पॉवर म्हणजे एथेनियनची सत्ता अतिशय मोठा आणि त्याची भीती हे स्पार्टामध्ये. तो हा टर्म तुम्ही पाहिलं तर प्रचंड आपण आंतरराष्ट्रीय लेख मध्ये वापरतो तुसिडाइडिस ट्रॅप मध्ये. मी तुम्हाला सांगितले चीन आणि अमेरिकेमध्ये ते मीटिंग आणि हे सगळं झाले. भरपूर लोक म्हणतात हा एक तुसिडाइडिस ट्रॅप आहे, म्हणजे जी जिनपिंग. आणि भरपूर अमेरिकेमध्ये लोक माहिती नाही की चीन बद्दल मैत्री ठेवायचं का, सहकार्य ठेवायचं का, या स्पर्धक पण राहायला पाहिजे. बिकॉज चीन तेव्हा आता कोविड-19 नंतर अमेरिकेला कळलं की त्यांच्या सगळं औषध हे सगळं चीन मध्येच केले, सप्लाय आणि चेन सगळं चीनची हातात आहे. त्यांनी बंद केले तर 90% हा मेडिसिन्स चीनची हातातच आहे, तेच उत्पादन करतात. सो आंतरराष्ट्रीय पातळीवर कळलं तर चीन एक आर्थिक शक्ती म्हणून आंतरराष्ट्रीय दुसऱ्या राज्यांना ब्लॅकमेल करू शकतात. हा तुसिडाइडिस ट्रॅप आता भरपूर वापरतात. बिकॉज तुसिडाइडिसची वास्तववाद आज पण त्याची परिणाम लोकांना कळतं. त्यांनी काय त्यांची पुस्तक मध्ये सांगितले ते विषयावर भरपूर लोक हे वापरण्याची प्रयत्न करतात आणि आज पण ते अतिशय रेलेव्हंट आहे. त्यांनी काय एवढं सेंचुरीज आधी सांगितली हे आज पण खरं आहे. आता आपण दुसरं विचारवंताकडे वळूया, मॅकियावेली. निकोलो मॅकियावेली 1469 to 1527. हा फ्लॉरन्स मध्ये होते आणि ह्याची दोन अतिशय महत्वाची पुस्तक आहे, द प्रिन्स अँड डिस्कोर्सेस ऑन लिव्हिंग. आणि हे दोन्ही त्यांची देहांत नंतरच आहे आणि त्यांची आयडियाज मिळेल काय, त्यांची जगण्याची सिद्धांत म्हणू शकतो. आता तुम्ही प्रिन्स वाचलं तर ते म्हणतात सत्ता म्हणजे ते सिंह. आणि दुसरा कुठली राजाला दोन गुण पाहिजे, एक आहे सत्ता आणि दुसरा आहे कपट. कोल्हासारखं कपट पाहिजे आणि कुठली परराष्ट्र धोरणाला यशस्वी व्हायचं हा दोन्ही पाहिजे. तो त्यांनी म्हणलं कुठली राज्याची त्यांची अतिशय वर्चस्व राजकीय मूल्य काय, राष्ट्रीय स्वातंत्र्य. आणि हा जबाबदारी राजांना ते या नेत्यांकडे ठेवायलाच पाहिजे. आणि राज्याच्या हितासाठी आणि राज्याची जगणीचे ह्याच्यासाठी त्यांची परराष्ट्र धोरणं असायला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्हाला शारीरिक शक्ती, आर्थिक शक्ती, लष्करी शक्ती सगळं पाहिजे. आणि एक राज्य शक्तिशील नाही आहे तर मग दुसऱ्या राज्यांना आपल्यावर हल्ला करण्याची आपण काय इन्व्हिटेशनच देतो अशी मॅकियावेलीची म्हणणं आहे. आणि मॅकियावेलीची दुसरं तुम्ही म्हणलं तर ते म्हणतात जग अतिशय
डेंजरस आहे, म्हणजे भयानक आहे, बट तिथे पण आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आहे. परराष्ट्र धोरण काय आहे, तुम्ही कैशी हुशारीने बुद्धिमानाने तुम्ही सत्ता आणि हित वापरून तुमची स्पर्धाकार आणि म्हणजे रायव्हल्स आणि ह्यांची कॉम्पिटिटर्सची तुम्ही काय कशी पुढे जाऊ शकता. राजकीय जबाबदारी अतिशय महत्वाची आहे आणि ते तुम्ही व्यक्तिगत नैतिकताशी गुंतू नका. परराष्ट्र धोरणाला ते म्हणतात दोन्ही मूल्यांवर जायचं, एक सुरक्षा आणि दुसरं सर्वाईव्ह म्हणजे जगण्याची हा हे. आणि आता तुम्ही पाहिलं तर ते प्रिन्सची काय घटक आहे, मॅकियावेलीनी काय घटक, पहिली बी अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग, म्हणजे काय तुमची आजूबाजूमध्ये होतात त्याची लक्ष ठेवा. डू नॉट वेट फॉर थिंग्स टू हॅपन. दुसऱ्यांनी काय करेपर्यंत थांबू नका. तिसरा, अँटिसिपेट द मोटिव्स अँड ऍक्शन्स ऑफ अदर्स, म्हणजे ते दुसरे काय तुमची शत्रू एक्सपेक्ट काय करणार आणि काय नाही करणार त्याच्या लक्ष घालायलाच पाहिजे. आता चीन बद्दल लोक म्हणतात गलवान मध्ये मागे गेले, ओके 20 भारतीयची हत्या झाली, बट आपण ते म्हणतात 111 अमेरिकन सोर्सेस म्हणतात भारतीय सेनानी 111 त्यांच्या लोकांनी मारलं. बट हे गोष्टींवर आपण यशवर्ण फार हे होऊ नका. ते म्हणतात चीन कशी आहे, सारखं आता थंडी आले नंतर त्यांनाच फायदा आहे आणि ते परत येऊ शकतात. सो तुम्ही सावधान राहायलाच पाहिजे. डू नॉट वेट फॉर अदर्स, म्हणजे ते करेपर्यंत तुम्ही थांबू नका. आपण आपला इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपलं तंत्रज्ञान आणि सगळं ब्रिजेस हे सगळं तिथे ते बांधकाम चालू आहे, चालू ठेवायचं आणि युद्ध पातळीवर चालूच ठेवायचं. ऍक्ट बिफोर दे डू, ते काही करण्याची आधी तुम्हीच त्यांना हे करायला पाहिजे. बिकॉज लोक म्हणतात PLA कधी कधी जिंकलेला आहे, तेव्हा शत्रूला दे टेकन अस बाय सरप्राईज. आणि तुम्ही पाहिलं तर 1969 मध्ये ते रशिया विरुद्ध जायशीच केले आणि रशियानी त्यांनी अख्खा इन्फंट्री युनिट नष्ट केले आणि 1979 PLA व्हिएतनामशी हरले. सो अशी काही नाही की ते हरू शकत नाही. सो हा वास्तववाद मॅकियावेलीची म्हणणं आज पण आपल्याला अतिशय रेलेव्हंट आहे. आता प्रिन्स हा पुस्तक तुम्ही पाहिलं तर हा अतिशय महत्वाची पुस्तक आहे. हा पुस्तक मध्ये त्यांनी प्रिन्स राजा कैशी सत्ता ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्यांची म्हणणं आहे की राजा फर्स्ट स्वतःची स्थिरता ठेवायचं, सत्ता मिळवले स्थिरता ठेवायचं आणि एक राजकीय रचना असायला पाहिजे. मॅकियावेली पण म्हणतात सामाजिक फायदा काय आहे, एक्स्पेशली स्थिरता आणि सुरक्षा हा अतिशय दोन मोठा विषय आहे कुठली राजाची आहे. आणि तिसरा राज्याची नैतिकता, व्यक्तिगत नैतिकता मधून दोन वेगळी गोष्ट आहे. हा प्रिन्स मध्ये तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात की तुम्ही बेईमान राहणं काही वाईट नाही, अनस्क्रुपलेस आपण ते म्हणतो. आणि ते मानलं की एक राजाला भीतीदायक असणं जास्त आहे प्रेम दॅन टू बी ग्रेटली लव्ड, म्हणजे फार प्रेम असणं हे नाही, बट भीती असायला पाहिजे, म्हणजे पनिशमेंटची. तुम्हाला काही तुम्ही वाईट केलं तर तुम्हाला शिक्षा मिळणार, हा भीती असलं तर तो म्हणतो अतिशय हा महत्वाची आहे. आणि त्यांनी म्हणलं तर की हे कुठली पण राजाला त्यांची शासन मध्ये ब्रूट फोर्स म्हणजे दबाव ठेवायलाच पाहिजे आणि डिसीट म्हणजे कपट, हा कपट पण ठेवायला पाहिजे शत्रूंच्या विरुद्ध. हा पुस्तक त्यांनी हा राजासाठी डेडिकेट केलं, लॉरेन्झो डी पिरियो डी मेडिसी.
हा राजासाठी हाच त्यांची प्रिन्स आहे. आणि इथे ते म्हणतात फ्रॉड, फसवणूक आणि डिसीट, कपट हा अतिशय महत्वाची क्वालिटीज आहे. हिंसा स्थिरतासाठी राहिलाच पाहिजे. इथे तुम्हाला येतं की राज्याला एक हक्क काय आहे, हिंसा वापरणं. पोलीस या तुमची सेना, मिलिटरी हे सगळं ह्याच्या खालीच येतात. आणि फोर्स ते म्हणतात दबाव आणि हिंसा तुमची राजकीय स्पर्धकला पण काढण्यासाठी. आणि ते लोक तुमची ऐकत नाही त्यांच्या विरुद्ध. आणि एक अख्खा समुदाय ते तुमची या रिप्लेस करायला. सो तुम्ही पाहिलं तर अतिशय एक्स्ट्रीम यूज ऑफ हिंसा आहे प्रिन्स कालू. तो निकोलो मॅकियावेलीकडे हा आहे. तिसरा आपण वास्तववादकडे गेले तर थॉमस हॉब्स 1588 to 1679 हा ब्रिटिशची 17व्या सेंचुरीमध्ये होते. त्यांनी लेवियाथन म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. हा पुस्तक तुम्हाला ते इंग्लंडमध्ये होते. इंग्लंडची राजाचे हे प्ले आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लेवियाथनचे काय महत्व आहे या थॉमस हॉब्स. सिक्युरिटी डायलमा म्हणजे सुरक्षाची द्विविधता. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं तर सगळं राज्यांना सुरक्षाची दुविधता आहे. का सुरक्षाची दुविधता आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही पाहिलं तर अराज्यता आहे. राज्यासारखं हे नाही. इथे अराज्यता म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी काय म्हणले की राज्य त्याची स्टेट ऑफ नेचर, वॉर ऑफ ऑल अगेन्स्ट ऑल. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी म्हणलं सगळ्यांनी भीतीमध्ये राहतात एकमेकांशी, कोणी एकाशी विश्वास करत नाही. बिकॉज आपल्याला माहिती नाही कोण कोणाची अंगावर येतात. आता अमेरिकेला डिफंड द पोलीस म्हणून मुवमेंट आहे. काय काय शहरांमध्ये पोलीसच नको म्हणतात. पोलीस नको ना तर तुमच्या अंगावर कोणी आले या तुमच्या घरी चोरी झाले या कोणी तुम्हाला खून केले, तुम्ही कोणाला फोन करणार? सो इथे तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात त्यांची स्टेट ऑफ नेचर मध्ये कंटिन्युअल फिअर अँड डेंजर ऑफ व्हायलंट डेथ म्हणजे भीती सारखं असतात. आणि ते भीतीमुळे आपण अतिशय हिंसक मृत्यू पण मरू शकतात. अँड मोस्ट फेमस तुम्हाला सेईंग माहिती आहे, द लाईफ ऑफ मॅन. शेवटी माणूसची जीवन कशी आहे? सॉलिटरी, एकटापणा, पुअर, गरिबी, नॅस्टी, दुष्टपणी, ब्रुटिश आणि शॉर्ट, लांब. सो हा अतिशय ते म्हणतात. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पण अराज्यतामुळे हा परिस्थिती आहे का लोक विचारतात. म्हणजे जंगलाची राजकारण या स्टेट ऑफ नेचरची राजकारण आहे का? आणि आता त्यांनी सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक करार प्रमाणे तुम्हाला माहिती आहे हॉब्स, लॉक आणि रूसो आपण सोशल कॉन्ट्रॅक्च्युअलिस्ट म्हणतो. हॉब्सनी ते काय म्हणतो, इथून आपण हा नैसर्गिक राज्यामधून या परिस्थितीमधून आपण एक चांगली परिस्थिती, संस्कृतीची, मानवी चांगलं लॉ अँड ऑर्डर. तो त्याच्यासाठी ते म्हणतात सार्वभौमता राज्य करा. आणि ते राज्य पण शक्तिशील पाहिजे, लेवियाथन. आणि ते तुम्ही पाहिलं तर कशाने सिव्हिलाइज्ड आहे? बाय फिअर. फिअर, भीतीने तुम्ही ऐकता की तुम्ही हा चूक केलं तर राज्य तुम्हाला तुमच्यावर पनिशमेंट देऊ शकतात. सो हा भीती आणि असुरक्षता तुम्हाला राज्य बनवण्याची कुठली तरी नियम पाळण्याची हे परिस्थितीवर तुम्हाला पुढे कर. सो हे शांतीसाठी आणि तुम्हाला सुरक्षा वाटण्यासाठी तुम्ही ऐशी एक समुदाय निर्माण करायला तयार असतात. आणि हा सिक्युरिटी डायलमा तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. बिकॉज आंतरराष्ट्रीय पातळीवर असुरक्षित आहे लोक. एक आहे अराज्यतामुळे, दुसरं अराज्यता आणि राज्य मुख्य खेळाडू आहे.
राज्य मुख्य खेळाडू आहे. राज्याची आत तुम्ही काही नियम पाळू शकतात. तशी तुम्ही चूक केलं तर पोलीस तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतात. तशी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्ही करू शकत नाही. ते शक्तिशील राज्य आहे, तेच त्यांची ते. हा एक काल्पनिक आहे. म्हणजे हा काल्पनिक आंतरराष्ट्रीय अराज्यता तुम्हाला शांती मिळणार, एक काल्पनिक आहे. सो हा कशी करायचं. सो त्यांची म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर असुरक्षता ची विविधता आहे. हा विविधताची साठी तुम्ही कशी, त्याची आम्ही राष्ट्रीय पातळीवर सामाजिक करार केलेला आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदेशीरची करार करू शकतात का या नाही, हे कशी होणार, अशी प्रश्न लेवियाथन थ्रू थॉमस हॉब्सने आपल्या पुढे ठेवलेला आहे. आज पण तुम्हाला माहिती आहे आपण हा शब्द वापरतो, सिक्युरिटी डायलमा, सुरक्षाची विविधता. हे काय सुरक्षा? आंतरराष्ट्रीय पातळीवर एक राज्य, सगळं राज्य कायदेशीर कशी एकमेकांशी करार करणार, एकमेकांशी संबंध ठेवणार. त्याशी चीन आहे. चीन काय करते? ते म्हणतात हा नवीन LAC आहे, दुसरा LAC आहे. म्हणजे रोज त्यांचे काय काय आहे. तिबेटनं काय केलं, दुसऱ्या भागातून त्यांनी त्याची डिवाइड करून आणि 1/4 म्हणजे 25% तिबेटमध्ये तिबेटन्सला ठेवलेलं आहे. हे ते म्हणतात काय ते नाही. सो आंतरराष्ट्रीय पातळीवर शक्ती वापरून राज्य असमानता, अन्याय पण दुसऱ्यांवर हे करू शकतात. सो हा सुरक्षाची विविधता आहे की तुम्ही कोणावर विश्वास करू शकत नाही, तुम्ही भीतीनीच राहणार आणि त्याच्यामुळे स्वतःची मदतीनीच तुम्ही जगू शकतात. आता आपण हा तिघांची त्यांची मूल्य काय समराईज करू. टू साइड्स काय पाहिलं तर ते म्हणतात पॉलिटिकल फेथ, राजकीय तुमची काय आहे. दुसरा नेसेसिटी अँड सिक्युरिटी, सुरक्षा आणि कधी सुरक्षा पाहिजे ते. तिसरा पॉलिटिकल सर्वाइव्ह, राजकीय जगण्याची अँड सेफ्टी, सुरक्षा पाहिजे. मॅकियावेली काय म्हणतो, तुम्हाला सत्ता पण पाहिजे, सत्ता बरोबर चातुर्य आणि कपट हे सगळ्याची अक्कल पण पाहिजे. पॉलिटिकल एजिलिटी म्हणतो, म्हणजे कुठल्या परिस्थितीत कशी वागायला पाहिजे. दुसरा ऑपॉर्च्युनिटी, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात पण सुरक्षाला ध्यान मध्ये देऊन ते घ्यायचं. आणि महत्वाची काय आहे, राजकीय जगणं आणि त्यांनी लोकांची जबाबदारी काय आहे. हॉब्स कडे आपण पाहिलं तर राजकीय विल म्हणजे दुसरा सिक्युरिटी डायलमा, सुरक्षाची विविधता, राजकीय जगणं आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर शांती ठेवून एकमेकांची चांगलं शांतीपूर्वक संबंध कशी ठेवू शकतात. हे आपल्याला 3 मेन थिंकर्स आहे. आता हा रिअलिझम अँड द 20 इयर क्रायसिस हा मी पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सुरू करणार विथ हॅन्स जे मॉर्गेनथौ. हॅन्स जे मॉर्गेनथौ या आपण E.H. कारला पण आता संपू शकतात. C.H. कारने अतिशय महत्वाची पुस्तक लिहिलेलं आहे 20वी शताब्दीमध्ये 1919 to 1939. त्याला 20 वर्षाची संकट म्हणतो, 20 इयर क्रायसिस. हे बेसिकली इतिहासकार होते आणि हा इतिहासकार त्यांना आपण क्रिटिकल रिअलिस्ट म्हणतो, संकट वास्तववादी. बिकॉज त्यांनी 2 संकटांमध्ये हा पुस्तक लिहिले, कुठली, पहिला महायुद्ध आणि दुसरा महायुद्ध. ते म्हणतात 20 वर्षामध्ये कशी शांतीची सगळं झाली, ट्रीटी ऑफ व्हर्सेल्स केल्या आपण, हे केलं तरी आपण शांती ठेवू शकलं नाही. आणि 20 वर्ष ते 10 वर्षामध्ये अतिशय तानाशाही सिद्धांत युरोपमध्ये आलेला होते, नाक्सिझम,
फॅशिझम, ऑथॉरिटेरियनिझम, तुम्हाला फ्रँको होते स्पेन मध्ये, सालझार होते, स्टॅलिन होते, जोझेफ स्टॅलिन रशियामध्ये, आणि तुम्हाला हिटलर होते नाझी जर्मनीमध्ये, मुसोलिनी होते इटलीमध्ये. हे सगळं कशी येऊ शकेल? तो तुम्ही पाहिलं तर त्यांचे पुस्तक मध्ये ते 20 वर्षामध्ये काय काय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ब्रिटन करण्याची, नेव्हिल चेंबरलिन 1939 मध्ये जाऊन हिटलर बरोबर करार केले, आणि त्यांना वाटलं करार केले नंतर आणि हिटलरला त्याला काय हवं दिले नंतर हिटलर थांबू शकतो, बट हिटलरनी थांबलं नाही. आणि ह्याच्याहून ते कार म्हणतो हे सगळं आदर्शवाद आणि उदारमतवाद सिद्धांतकारमुळेच हा चूक झालेला आहे, बिकॉज त्यांनी लीग ऑफ नेशन्स हा अतिशय आंतरराष्ट्रीय संस्थान अयशस्वी काय झालेला आहे. सो तो म्हणतो E.H. कारनी पहिल्यांदा वास्तववाद न होते म्हणून ते करारमध्ये हे झाले होते, त्यांची म्हणणं आहे. आणि ते म्हणलं महाशक्तीयांनी इथलं लीग ऑफ नेशन्स मध्ये भाग घेतला नाही म्हणून परत आले होते. आणि त्यांनी विन्स्टन चर्चिलला, एक भरपूर लोक ते महा नेते म्हणून मानतात, त्याला ऑपॉर्च्युनिस्ट म्हणले. त्यांनी नुसतं सत्तासाठी आणि त्यांच्यासाठी मिळवण्यासाठी. सो हा E.H. कारची पुस्तक अतिशय महत्वाची पुस्तक आहे. आणि आपण पुढच्या लेक्चर मध्ये वास्तववादची अतिशय मोठा सिद्धांतकार आणि विचारवंत हॅन्स जे मॉर्गेंटो आणि त्याच्यानंतर नवीन वास्तववादकडे आपण वळूया. सो ते पुढच्या लेक्चर मध्ये आपण वास्तववाद दुसरा भाग मध्ये संपवण्याची प्रयत्न करूया. थँक्यू.